नमस्कार मंडळी, आज आपण डाळ पालकची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे चण्याची डाळ, तुरीची डाळ व मुगाची डाळ। ह्या डाळी आपण भिजत घालायच्या आहेत 2 तास आधी। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टोमॅटो, लसूण व मिरची। तर सर्वात आधी आपण पालक कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत व हे सर्व जिन्नस आपण शिजतानाच कुकरमध्ये टाकणार आहोत। त्यामध्ये थोडंसं हिंग, हळद व मीठही आपण तेव्हाच टाकून घ्यायचं आहे। 3 ते 4 शिट्ट्यानंतर आपला डाळ पालक व्यवस्थित शिजतो। डाळ पालक शिजल्यानंतर आपले जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण असं वेगळं काढणार आहोत व डाळ पालक व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरे व बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये हळद, धना-जिरा पावडर, लाल तिखट तसेच काश्मीरी लाल मसाला टाकायचा आहे। थोडासा किचन किंग मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत, यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपले जे डाळ पालक शिजलेला आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे। एक्स्ट्राचं जे पाणी उरलं होतं ते पण व्यवस्थित घालून एक उकड काढून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं बारीक गॅसवर शिजवायचं आहे। तर अशा प्रकारे आपली पालकची भाजी रेडी आहे।